नमस्कार. विज्ञानयात्री रॉबर्ट फ्रान्सिस पर्चिकॉट यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री रॉबर्ट फ्रान्सिस पर्चिकॉट हे अमेरिका देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1998 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. नायट्रिक ऑक्साईड या जैव रासायनिक संयुगाची क्षणिक सेल्युलर सिग्नल ही भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. या संशोधन कार्यासाठी लुई जो सिग्नारो आणि फेरिड मुराड यांच्यासोबत रॉबर्ट फ्रान्सिस पर्चिकॉट यांना सन 1998 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार मिळाले. रॉबर्ट फ्रान्सिस पर्चिकॉट यांचा जन्म दिनांक 4 जून 1916 रोजी दक्षिण कॅरोलिना येथील चार्ल्स्टन या शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण झाले. त्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण कॅरोलिना विद्यापीठ चॅपेल हिल येथे पूर्ण झाले. नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठ येथे त्यांचे संशोधन पदवी शिक्षण म्हणजे PhD पूर्ण झाले. सन 1940 ते सन 1949 या कालावधीत ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज येथे प्राध्यापक पदावर होते. सन 1949 ते सन 1956 या कालावधीत ते वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथे प्राध्यापक पदावर होते. सनी ब्रुकलिन या संस्थेत ते सन 1956 ते 1989 या कालावधीत प्राध्यापक पदावर होते. सन 1989 पासून ते मियामी विद्यापीठ येथे फार्माकॉलॉजी या विषयाच्या प्राध्यापक पदावर कार्यरत होते. नायट्रिक ऑक्साईड हा शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण रेणू आहे. हे आपल्या रक्तवाहिन्या सैल करून रक्तप्रवाह सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. हे रक्तवाहिन्या रुंद करते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी राहते. स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक घटक वेगाने मिळतात, ज्यामुळे थकवा कमी होतो आणि ताकद वाढते. मेंदूतील रक्तप्रवाह सुधारून स्मरणशक्ती आणि मूड चांगला ठेवण्यास मदत करते. नियमित एरोबिक व्यायाम केल्याने शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढते. संत्री, डाळिंब, टरबूज यासारखी फळे आणि बीट यासारख्या भाज्यांचे सेवन केल्याने नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. भ्रामरी प्राणायाम केल्याने नाकात नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती प्रचंड वेगाने होते, ज्यामुळे फुफ्फुसामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. नायट्रिक ऑक्साईड किंवा नायट्रोजन मोनॉक्साईड हा वायूचा सिग्नलिंग रेणू आहे. हा एक प्रमुख पृष्ठवंशी प्राण्यांमधील जैविक संदेशवाहक आहे, जो विविध जैविक प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतो. हे जीवाणू, वनस्पती, बुरशी आणि प्राण्यांच्या पेशीसह जवळजवळ सर्व प्रकारच्या जीवांमध्ये एक जैव उत्पादन आहे. नायट्रिक ऑक्साईड अंतस्तर निर्मित शीतलीकरण घटक, एंडोथेलियम डिराइव्ड रिलॅक्सिंग फॅक्टर, विविध नायट्रिक ऑक्साईड सिंथेज, L-आर्जिनिन, ऑक्सिजन आणि NADPH एन्झाईमद्वारे अंतर्जात जैव संश्लेषित केले जाते. अजैविक नायट्रेट कमी केल्याने नायट्रिक ऑक्साईड देखील बनू शकतो. नायट्रिक ऑक्साईड मुख्य एन्झायमॅटिक लक्ष्यापैकी एक म्हणजे गॉनिल सायक्लेज. नायट्रिक ऑक्साईड नायट्रोजन मोनॉक्साईड याला एन्झाईमच्या हिम प्रदेशात बांधल्यामुळे लोहाच्या उपस्थितीत सक्रियता येते. नायट्रिक ऑक्साईड हा अत्यंत प्रतिक्रियाशील असतो, काही सेकंदाचा असतो, तरीही पडद्यावर मुक्तपणे पसरतो. या गुणधर्मामुळे नायट्रिक ऑक्साईड क्षणिक पॅराक्रिन लगतच्या पेशीमधील आणि ऑटोक्राईन एका पेशीच्या आत सिग्नलिंग रेणूसाठी आदर्श बनतो. ऑक्सिजन आणि पाण्याद्वारे नायट्रिक ऑक्साईडचे नायट्रेट्स आणि नायट्रेट्समध्ये रूपांतर झाल्यानंतर सेल सिग्नलिंग निष्क्रिय केले जाते. रक्तवाहिन्याचे एंडोथेलियम म्हणजे आतील स्तर आजूबाजूच्या गुळगुळीत स्नायूंना शिथिल होण्यासाठी संकेत देण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड वापरते. परिणामी फॅसोडायलेशन होते आणि रक्तप्रवाह वाढतो. सिल्डेनाफिल, फियाग्रा हे एक औषध आहे जे नायट्रिक ऑक्साईड मार्ग वापरतो. सिल्डेनाफिल नायट्रिक ऑक्साईड तयार
करत नाही, परंतु चक्रीय गॉनोझिन मोनोफॉस्फेटचे संरक्षण करून नायट्रिक ऑक्साईड मार्गाच्या डाऊनस्ट्रीममधील सिग्नल वाढवते, जे CGMP विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक फॉस्फोडायस्टरेज प्रकार 5 PDE5 द्वारे कॉपर्स कॉव्हर्नोसम संकेतांना अनुमती देते. वर्धित आणि अशा प्रकारे व्हासोडायलेशन आणखी एक आंतरजात वायू ट्रान्समीटर हायड्रोजन सल्फाईड सहकारी पद्धतीने व्हासोडायलेशन आणि एन्जिओजेनेसिसला प्रेरित करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड नायट्रोजन मोनॉक्साईड सहकार्य करते. सन 1978मध्ये रॉबर्ट फ्रान्सिस फर्जगॉट यांनी अंतस्तर निर्मित शिथिलीकरण घटक, एंडोथेलियम डिराइव्ड रिलॅक्सिंग फॅक्टर हे जैव रासायनिक संयुग शोधून काढले. हे जैव रासायनिक संयुग रक्तवाहिन्यांच्या भित्तिकेला आरामदायी संरक्षण देण्याचे कार्य करते. सन 1986 पर्यंत त्यांनी या जैव रासायनिक संयुगाचे स्वरूप आणि त्याची कृती प्रणाली यंत्रणा तयार केले. प्रयोगशाळेत पृथक्करणात हे जैव रासायनिक संयुग नायट्रिक ऑक्साईड असल्याचे निर्धारित करण्यात आले. मानवासह सर्व सस्तन प्राण्यांमध्ये नायट्रिक ऑक्साईड हा एक सिग्नलिंग रेणू आहे, जो अनेक शारीरिक आणि पॅथॉलॉजिकल प्रक्रियामध्ये गुंतलेला असतो. नायट्रोग्लिसरीन आणि अमाइल नायट्रेट यासारख्या मानक फार्मास्युटिकल नायट्रिक ऑक्साईडची पूर्ववर्ती आहेत. नायट्रिक ऑक्साईड ह्या या जैव रासायनिक संयुगामुळे शरीरातील रक्तवाहिनी भित्तिका प्रसरण पावतात आणि वाढलेला रक्तदाब कमी होतो. फ्रान्सिस फर्जगॉट यांनी अंजायना पेक्टोरिस या आजारात वापरले जाणारे नायट्रोग्लिसरीनच्या उपचारात्मक प्रभावासाठी दीर्घकाळ शोधले जाणारे स्पष्टीकरण प्रदान केले. या संशोधन कार्यासाठी सन 1991मध्ये फ्रान्सिस फर्जगॉट यांना गेर्डनर फाउंडेशन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सन 1996मध्ये त्यांना मूलभूत वैद्यकीय संशोधन कार्यासाठी अल्बर्ट लाश्कर पुरस्कार मिळाले. रक्तवाहिन्या, हृदय या संबंधीच्या कार्यप्रणाली यासाठी नायट्रिक ऑक्साईड या रासायनिक संयुगाची भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भातील संशोधन कार्यासाठी लुई जोस इग्नारो आणि फेरिड मुराड यांच्यासोबत रॉबर्ट फ्रान्सिस फर्जगॉट यांना सन 1998 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सन 1999मध्ये फेरिड मुराड यांच्यासोबत रॉबर्ट फ्रान्सिस फर्जगॉट यांना अमेरिकन अकॅडमी ऑफ अचिव्हमेंट या संस्थेचे गोल्डन प्लेट पुरस्कार देखील मिळाला. रॉबर्ट फ्रान्सिस फर्जगॉट हे अमेरिकन बायोकेमिस्ट आणि सन 1998 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मानवी शरीरात रक्तवाहिन्यावर नायट्रिक ऑक्साईड या वायूचा प्रभाव आणि त्याच्या कार्यपद्धतीचा शोध लावल्याबद्दल त्यांना सन 1998 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. फर्जगॉट यांनी सन 1978मध्ये एंडोथेलियम डिराइव्ड रिलॅक्सिंग फॅक्टर नावाचा घटक शोधून काढला, जी रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरातून तयार होतो आणि स्नायूंना सैल करून रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो. नंतरच्या संशोधनात त्यांनी हे सिद्ध केले की हा एंडोथेलियम डिराइव्ड रिलॅक्सिंग फॅक्टर घटक म्हणजे नायट्रिक ऑक्साईड वायू होय. त्यांनी लावलेल्या या शोधामुळे मानवी शरीरात नायट्रिक ऑक्साईड कसे कार्य करते हे स्पष्ट झाले. या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना लुईस इग्नारो आणि फेरिड मुराड यांच्यासोबत संयुक्तपणे सन 1998 सालचा फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार देण्यात आले. फर्जगॉट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नायट्रिक ऑक्साईडचा रक्तवाहिनीवर होणाऱ्या परिणामांचा जो पाया रचला, तोच पुढे जगप्रसिद्ध फियाग्रा या औषधाच्या निर्मितीचा मुख्य आधार बनला. दिनांक 19 मे 2009 रोजी सिएटल येथे रॉबर्ट फ्रान्सिस फर्जगॉट यांचे निधन झाले. विज्ञानयात्री रॉबर्ट फ्रान्सिस फर्जगॉट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा हीच जीवननिष्ठा. धन्यवाद.